मुंबई गोवा महामार्गावर धुळीचं साम्राज्य पाहावयास मिळतंय। धुरळ्यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरतोय। सध्या मुंबई गोवा महामार्गावर धुळीचं साम्राज्य पाहावयास मिळतंय। अतिशय धुळीचे साम्राज्य पसरलेलं आहे। यामुळे घरांवर सुद्धा धूळ उडत आहे, झाडांवर धूळ उडत आहे, झाडं सुद्धा कोणती बाजत नाहीत। शेतात दुपीक लावलेलं आहे, उदाहरणार्थ वाल चवली वगैरे लावलेले पिकं लावलेली आहेत, ती सुद्धा आपण रस्त्याच्या कडेला पाहत आहोत। त्यामुळे अतिशय धूळ उडत आहे आणि त्यामुळे त्यावर सुद्धा मोठा संकट आलेलं आहे। लोकांनी खायचं काय, राहायचं कसं काय हा प्रश्न उभा राहिलेला आहे। तिथं रस्त्यावर पाणी सुद्धा मारण्याचं काम आता काहीच करत नाही आहे, त्यामुळे धूळ भरपूर उडते आणि रस्ते सुद्धा मोठं खड्डेमय झालेले आहे। मुंबई गोवा हायवेची परिस्थिती अशी आहे की या रोडला यावं की नाही यावं हे विचार करावा लागतंय। सध्या बघता तुम्ही रोडची हालत बघू शकता की माती आणि धुळीचं साम्राज्य यावरती पसरलेलं आहे। एखादा जर मातीवरून स्केट झाला किंवा स्काईट हे झाला तर त्याला कोणी जिम्मेदारी घेणार नाही। इव्हन बाईक काय तुम्ही फोर व्हीलर जरी असेल तरी या दगडे ज्या प्रमाणात पडलेत, गाडी स्लिप होणं मोठी गोष्ट नाही आहे। लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा आणि आम्हाला चाकरमान्यांना कोकणात जाण्याची सोय चांगली व्हावी। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। आधीच 12 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे। पावसाळ्यात खड्ड्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे, तर आता धुळीचं साम्राज्य मुंबई गोवा महामार्गावर पसरलेलं आहे। सध्या मी आहे नागुटणे या परिसरामध्ये। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता की ठिकठिकाणी अशीच परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत। पडलेले खड्डे ज्या ठिकाणी बुजवलेले आहेत तीच माती आता बाहेर आल्याने मुंबई गोवा महामार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे आणि या धुळीतूनच प्रवास सर्व प्रवाशांना करावा लागत आहे। दुचाकी स्वारांना तर मोठा त्रास या धुळीच्या साम्राज्याने होत आहे। मात्र आता काही दिवसातच कोकणात शिमगा उत्सव सुरुवात होईल आणि या निमित्ताने हजारो मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावात जात असतात। मात्र हे गावात जात असताना प्रवास करत असताना या धुळीचं सामना या प्रवाशांना करावा लागणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।